होतं जवळपास 30 ते 40 लोक होती, पण एक खरकटतात तिथंच पडलं होतं आणि एका प्रामाणिक शिक्षकाने उचलून बाहेर घेऊन ठेवलं. त्याला मूल्यवर्धन म्हणायचं. हेच गुण जे आहेत तुम्हाला विद्यार्थ्यामध्ये दिसलं तर ते मूल्यवर्धन आहे. असे जे गुण आहेत ते आपल्याला रुजवायचे आहेत, जोपासायचे आहेत. ही जी आहे ती मूल्यवर्धनाची आपल्याला गरज आहे. शाळांमध्ये मुलांकडून मूल्य रुजवण्यासाठी कोणते वेगवेगळे मार्ग अवलंबले जातात. मूल्यवर्धन काय नवीन नाही, जसे गेल्या तासाला सरांनी सांगितले याच्या अगोदर पण आम्ही करतच होतो आणि करताय तुम्ही मान्य आहे, परंतु पुरेसा त्याला वेळ मिळत नाही. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, मूल्यवर्धनचे आपण स्पेशल आठवड्यातून 2 तासिका देतोय. त्याचं जे असणारं SCRTचं जे परिपत्रक आहे मी ट्रेनर यांच्या ग्रुपवरती पाठवलेलं, तुमच्या ग्रुपवरती देखील आपण पाठवतोय. आठवड्यातून 2 तासिका मूल्यवर्धनचे आपल्याला घ्यावायच्या आहेत. इतर अभ्यासक्रमाशी निगडीत ज्या वेळेस मूल्यांचा त्या ठिकाणी उल्लेख होईल त्यावेळेस तुम्ही ते घेताय, पण स्पेसिफिक याच्यामध्ये मूल्यवर्धनच्या देखील 2 तासिका दिल्या आहेत, त्या आपल्याला घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 हे तुम्हाला सांगितलं. राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये मूल्य विकसन विषयाचा दृष्टिकोन हे देखील आपण तुम्हाला याच्यामध्ये सांगितलं होतं की बाबा काय आहे SCP आणि तुम्हाला सरांनी त्याचबरोबर राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा हे दोन्ही पण तुम्हाला सांगितलेले आहेत. मूल्यवर्धनाचा असणारा जो उल्लेख आहे याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये दिसेल बघा. शिक्षण प्रणालीने तिच्या अंतर्गत असणाऱ्या संस्थांनी विद्यार्थ्यांमध्ये नैतिकता, सहानुभूती, इतरांबद्दल आदर, स्वच्छता, सौजन्य, लोकसेवेची भावना, सेवाभाव, सार्वजनिक मालमत्तेचा आदर, वैज्ञानिक दृष्टिकोन, स्वातंत्र्य, जबाबदारी, विश्वबंधुत्व, बहुलतावाद यासारखी मानवी आणि संवैधानिक मूल्ये विकसित केली पाहिजेत. हे याच्यामध्ये समावेश आहे. ऑलरेडी आपण तुम्हाला सांगितलेलं आहे, तुमचं घेतलेलं आहे, तेच मुद्दे तुम्हाला खाली त्या पद्धतीने घ्यायचे. पुढे बघा, मूल्यवर्धन मध्ये आणि इतर अभ्यासक्रमामध्ये वेगळं काय आहे हे याच्यामध्ये सांगितले. याच्यामध्ये काय आहे, राज्य अभ्यासक्रम आराखड्यामध्ये दिले बघा. शिक्षण पद्धती ज्या आहेत त्या 2 आहेत, एक प्रत्यक्ष आहे, दुसरं अप्रत्यक्ष आहे. प्रत्यक्षमध्ये काय आहे, प्रत्यक्ष पद्धतीमध्ये संरचित कृती, चर्चा, वाचन यांचा समावेश होतो. तर अप्रत्यक्ष पद्धतीमध्ये भाषा, साहित्य, इतिहास व समाजशास्त्राच्या सामग्रीमध्ये नैतिकता समजून देण्याच्या उद्देशाने चर्चा समाविष्ट केली आहे. आता पुढे आहे बघा मूल्यवर्धनची प्रत्यक्ष पद्धत काय आहे. ज्या मूल्यवर्धनच्या पुस्तिका आहेत 1ली ते 8वी पर्यंतच्या तुम्हाला दिलेल्या आहेत ते ऑलरेडी तुम्ही पाहिलेले आहेत. त्याच पद्धतीच्या जशा तुम्हाला दिलेत त्या प्रत्येक जी पुस्तिका आहे आपण विद्यार्थ्यांना सुद्धा त्या पद्धतीने देतोय. आता मूल्यवर्धनचा जो उपक्रम जो आहे ती पुस्तिका जी आहे त्याचा एक डायग्राम आहे. ती पूर्ण पुस्तिका जी आहे ती याला अनुसरून आहे. त्याच्यामधून कोणती मूल्य विकसित होतात त्याच्यामध्ये ते बघा, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, जबाबदारी, वैज्ञानिक दृष्टिकोन, करुणा, सेवाभाव, राष्ट्रभक्ती आणि समप्रतिष्ठा हे जे घटक आहेत ही जी मूल्य आहेत त्याच्यामधून आपण दिलेले. पुढे आहे बघा अभ्यासक्रमाची उद्दिष्टे आहेत जी तुम्हाला ऑलरेडी ह्या पुस्तकामध्ये पूर्णपणे मेन्शन केलेलं आहे. त्याचाच अभ्यासक्रम करून तुम्हाला खाली तुमच्या केंद्रामध्ये तालुका स्तरामध्ये ज्या वेळेस आपण प्रशिक्षण घेऊ त्या वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, या मुद्द्यांच्या आधारे, या अध्ययन निष्पत्तीच्या, या क्षमतांच्या, या मूल्यांच्या आधारे तुम्हाला ते प्रशिक्षण ठेवायचं आहे. त्याचबरोबर बघा एक व्हिडिओ दिलेला आहे मूल्यवर्धन उपक्रमामध्ये कोणकोणत्या वेगळ्या क्षमतांचा विकास केला जातो. ऑलरेडी आपण तुम्हाला काही व्हिडिओ या ठिकाणी दाखवू शकलो नाही, परंतु ज्या वेळेस आपण तुम्हाला मटेरियल देऊ त्यावेळेस तुम्हाला ते जे व्हिडिओ जे आहेत ते दाखवले जातात. ठीक आहे. आता बघा मूल्यवर्धन उपक्रम पुस्तिका आहे ती कशी वापरावी. ही पुस्तिका तुमच्याकडे दिली आहे ती कशी वापरायची आहे त्याच्या असणारी कृती आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिले बघा. 2 प्रकारच्या पुस्तिका आहेत. एक आहे विद्यार्थी उपक्रम पुस्तिका, दुसरी आहे शिक्षक उपक्रम पुस्तिका. शिक्षक उपक्रम पुस्तिकामध्ये शिक्षकांनी उपक्रम कसे घ्यायचे ते त्याच्यावरती असणारा काय मार्गदर्शक सूचना आहे त्याच्यामध्ये दिलेले आहे. विद्यार्थी उपक्रम पुस्तिकामध्ये विद्यार्थ्याला काय आवड निर्माण व्हावी, जसं की त्याच्या जबाबदाऱ्या असतील, चांगल्या वाईट सवयी असतील, या सर्व गोष्टींचा समावेश करून एक कृतीयुक्त पुस्तक आपण तयार केलेलं आहे. आणि त्या पुस्तकांचं बघा अशा पद्धतीची पुस्तकं आहेत. पुस्तकांचा असणारे फॉर्मॅट तुम्हाला या ठिकाणी दाखवलेला आहे. आता यामध्ये आहे मूल्यवर्धन वर्गातील उपक्रम कसे आयोजित करायचे आहेत. मूल्यवर्धन वर्गातील जे उपक्रम जे आहेत ते कसे आयोजित करायचे आहेत याच्यामध्ये आपल्याला माहित आहे बाबा. याच्यामध्ये आपण बालकेंद्रित विद्यार्थ्याला केंद्र मानून त्या ठिकाणी आपण मूल्यवर्धनची या ठिकाणी रचना आपण तयार केलेली आहे. इयत्ता 1ली ते वर्ग नियम केलेले आहेत. आपल्याला काही ना काही त्या ठिकाणी वर्ग नियम घ्यायचे. आता वर्ग नियमामध्ये काय, जसं तुम्ही काल सांगितलं की बाबा आमचा वर्ग काय करायचा, आम्हाला या ठिकाणी ज्यावेळेस आम्हाला प्रशिक्षण पूर्ण करायचं आहे
त्यावेळेस आम्ही काय करू, हे प्रशिक्षण व्यवस्थित चांगलं करायचं म्हणून स्वतःचा आमचा असणारा मोबाईल आम्ही बंद ठेवणार आहोत. सांगितलं तुम्ही, आणि जर मोबाईल बंद असेल तर इतरांना डिस्टर्ब होईल का? नाही. जेणेकरून काय होईल, सर्वांपर्यंत माझ्या असणाऱ्या भावना, माझ्या असणारं ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचेल. आपला असणारा अमूल्य ज्ञान मला देखील त्यातून समजून घेता जाईल. त्यामुळे इथं काय आहे, आपण सर्वांनी मिळून मोबाईल बंद ठेवूया, विषयाच्या अनुषंगाने व्यक्त होऊया. मला पूर्ण येतंय, मी व्यक्त होतोय, पण एखादा विद्यार्थी असा पण आहे, मला भरपूर काय येतं पण पुढे गेलं चुकलं काय तर म्हणतील सर, अशा पण मनामध्ये मुलांच्या मनामध्ये विचार येत असतात. मुलं बोलताना घाबरत असतात, म्हणजे सबधितपणा जो आपण म्हणतो तो मुलामध्ये दिसून येत नाही. त्यामुळे आपण काय करायचं, विषयाच्या अनुषंगाने व्यक्त होऊया. प्रत्येकाला व्यक्त होण्याची या ठिकाणी संधी देखील आपण देतोय, ज्याला आपण काय म्हणतोय, समान संधी म्हणतोय. पुढे आहे बघा, प्रशिक्षण वेळेत उपस्थित राहूया. प्रशिक्षण वेळेत उपस्थित राहूया. वर्गामध्ये मग सुद्धा तुम्हाला अशाच पद्धतीचे वर्ग नियम घ्यायचे आहेत. बघा मुलं काय असतात बघा, 2 ला मध्यान्ह भोजनाला सुट्टी होती, 2:30 ला शाळा भरते, विद्यार्थी 2:45 वाजता येतो. बरोबर आहे ना? असं होतं ना? ते जर तुम्ही वर्ग नियम केला तर विद्यार्थी वेळेतच येणार. बरोबर ना? आपण पण बनवले, पण आले 2:45 ला, आले 2:45 ला, ठीक आहे ना? पण काही जण इतर खोलीमध्ये बसले असतील, इतरांचा विचार न करता ज्यावेळेस त्यांना वाटेल की वर्ग नियम जे मी बनवले मलाच पाळायचे, त्यावेळेस तुम्ही जर वर्ग नियमांचं पालन केलं तर तुमचा एक वर्ग जो आहे तो आदर्श वर्ग म्हणून गणला जाईल, असे त्या विद्यार्थ्याला तुम्हाला जाणीव करून द्यायची. पुढे आहे बघा, इतरांच्या मतांचा आदर करूया. एखादा विद्यार्थी जो आहे स्वतःचं मत व्यक्त करतो. त्या ठिकाणी 2 विद्यार्थी व्यक्त होतात. आज शाळेचा जो गणवेश आहे तो एक विद्यार्थी घालून आला, परिधान करून आला, पण दुसरा विद्यार्थी आलाच नाही. जर त्याला विचारतात, बाबा तू काल का स्वतःचा गणवेश जो आहे तो का घालून आला नाही, ज्यांनी घातला नाही त्याला, त्यावेळेस तो विद्यार्थी म्हणतो, सर माझा एकच आहे, मी तो धुवायला टाकलेला आहे. त्यावेळी दुसरा ज्याच्याकडे असतात ना कपडे, तो हसतो. म्हणजे काय होतं, त्या गरीब मुलाला त्याची खिल्ली उडवल्यासारखं वाटतं. ज्यावेळेस तो त्याची गरिबी समजून घेतो त्यावेळेस त्याच्या मताचा आदर करू लागतो. जेणेकरून याच्यातून तुम्हाला काय समजून घ्यायचं आहे, इतरांचं मत परस्पर जे चुकीचं असतं त्याच्या देखील मताचा आदर करायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला उपाययोजना ज्या आहेत त्या सुचवायच्या आहेत. पुढे आहे बघा, चर्चेत सर्वजण सहभागी होऊया. सर्वात महत्वाचा मूल्यवर्धनचा जर कोणता घटक असेल तर सहभागी, सक्रिय सहभाग. हा तुमच्या पण अभ्यासक्रमाचा एक भाग आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही घेता की बाबा सर्वजण याच्यामध्ये सक्रिय सहभाग सर्वांचा महत्त्वपूर्ण आहे. आता जसे हे प्रशिक्षण होतंय, आपल्या सर्वांचा सक्रिय सहभाग व्हावा असं वाटतं, म्हणून आपण वेगवेगळ्या वर्ग रचनेमध्ये आपल्याला बसवलं आणि प्रत्येकाचा या ठिकाणी आपण काय केलं, उपक्रमाची जी असणारी जी तयारी आहे ती घ्यायला आपण तुम्हाला लागलो. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सादरीकरण केलं. प्रत्येक वर्गामध्ये मी जाऊन लक्ष दिले होते, बाबा कोण कशा पद्धतीने घेतंय. थोडंसं आता याच्यामध्ये काय, ज्याच्या वेळेस तुम्ही उपक्रम घेता त्या वेळेस नाही, स्वतःचा बोलण्याचा वेळ थोडासा कमी करायचा आहे आणि विद्यार्थ्यांचा असणारा जो बोलण्याचा वेळ आहे तो वाढवायचा आहे. कारण का, विद्यार्थ्यांचा सहभाग या मूल्यवर्धन मध्ये आपल्याला फार महत्वाचा आहे. त्याचबरोबर त्याचे परिणाम आहेत. परिणाम तयार करत असताना याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा शारीरिक मानसिक त्या विद्यार्थ्याला त्रास होणार नाही. आर्थिक सुद्धा आपल्या म्हणजे जुनी प्रचलित आमची ज्यावेळेस आपण शिकत होतो त्यावेळेस होतं, आता शाळेला आला तर उद्या येताना 2 रुपये दंड होतं. अशा पद्धतीचे कोणताच मानसिक जो त्रास असेल, आर्थिक असेल किंवा कोणत्याच पद्धतीची शिक्षा नावाचा शब्द आपल्या मूल्यवर्धन मध्ये नाही आहे. अशा पद्धतीने हे वर्ग नियम आहेत जे तुम्हाला काय करायचं, विद्यार्थ्यांचं गटामध्ये विभाजन करायचं आहे आणि त्या विद्यार्थ्यांतूनच वर्ग नियम तयार करायचे आहेत. त्यातील मोजकेच 5 आणि 6 सकारात्मक आणि सुधारणात्मक मूल्यवर्धनचे काही नियम आहेत ते घ्यायचे आणि एक चार्ट पेपर तर ऑलरेडी आपल्याकडे असतो, तो वर्गामध्ये चिटकवायचा. वर्गामध्ये तो वर्ग नियमांचा चार्ट आणि त्याचे परिणाम त्याच्यामध्ये लिहायचा, चिटकवायचा आहे. तुम्ही जर वर्ग नियमांची जर विद्यार्थ्याला सवय लागली, तुम्हाला कधीच म्हणता येईल राम बाळा वर्ग स्वच्छ कर असं सांगायची कधीच वेळ येणार नाही. तुम्हाला वर्गामध्ये तुम्हाला कधीच म्हणता येणार नाही, गोंधळ करू नका असं म्हणायची तुम्हाला कधीच वेळ येणार नाही. वर्गामध्ये तुम्हाला कधीच गरज पडणार नाही, तू आज का शाळेला आला नाहीस अशी कधीच गरज पडणार नाही. कारण तुम्ही वर्ग नियमच असा बनवलाय, शाळेमध्ये जर यायचं सुट्टी पाहिजे असेल तर शिक्षकांना विचारून सुट्टी घ्यावी, असं वर्ग नियम तयार करा. तुमचं असणार जे काम जे आहे ते पूर्णतः हलकं होईल. कधी तर वर्गामध्ये तुम्ही वर्ग नियमांचा चार्ट लावला, त्याची प्रभावी अंमलबजावणी केली तर. याच्याही पुढे जाऊन आपण घेतला होता बाबा शांतता संकेत. काय झाले, शांतता संकेत. मी बोलतोय पुढे माझ्याच दारात आहे, माझ्याच भ्रमामध्ये आहे, परंतु सरांचं इकडे काय कधी गुण चालू आहे, मी असा हात वर केला. तुम्ही काय करता, तुम्ही मी असा हात वर केला, सरांनी काँग्रेसचा प्रचार केला, असं तर नाही ना.
नाही त्याचा संकेत आहे जेणेकरून